पंचायतची आपल्या गावामध्ये कामं झाल्यामुळं गेल्या 2 वर्षात जो पाऊस झाला तर चांगल्या पद्धतीने पाऊस झाल्यामुळं त्याचं ते बंधारे वगैरे झाल्यामुळं पाण्याची साठवणूक चांगली झाली. गेल्या 2 वर्षापूर्वी जो दुष्काळ होता तो हटला आणि उन्हाळ्याची पण आम्हाला आता पाण्याची कमतरता भासत नाही. नाहीतर दरवर्षी आम्हाला कंटिन्यू उन्हाळ्याचे टँकर असायचे, प्यायच्या पाण्याचे हाल असायचे. पण पाणी पंचायतची कामं अतिशय उत्कृष्ट झाल्यामुळं उत्तम पद्धतीचं पाणी मिळतंय आम्हाला. 2013च्या आसपास पाण्याची परिस्थिती एकदम खराब होती. जलसंधारणाची पाणलोटची कामं झाल्यापासून पाण्याची कमतरता बी नाही आणि गावचं पाणी गावातच मुरलं गेलं. त्यामुळं आज पातळी एकदम भरपूर, पाण्याची कमतरताच नाही, कोणाचं नुकसान बी नाही झालं काहीच. आणि फळझाडं वाढली. 2012-13 साली हा सपाट माळ होता आणि हा दोन्ही गावचा हा माथा आहे, म्हणजे पाणलोट क्षेत्र जिथून स्टार्ट होतं तिथं हा माथा आहे. आणि या माथ्यावरती हे पाणी आपण या ठिकाणी बघतोय. कारण जुन्या शेतकऱ्यांनी सांगितलं की इथं पूर्वीच्या काळी 72च्या दुष्काळाच्या अगोदर पाणी असायचं आणि नंतर कालांतराने हा काळ्या मातीने भरला होता. तो आपण गाळ काढला, इथंच झाडांसाठी पसरवला आणि आता याच्यामध्ये पाणी दरवर्षी साठते. इथून दोन्ही गावच्या शेतकऱ्यांना रिचार्जद्वारे फायदा होतो. आता हे क्षेत्र पाहिलं तसं जवळच दोन्ही गावचं गायरान क्षेत्र आहे. इथं आपण पाणी पंचायतीच्या माध्यमातून CCT केली आपण. त्याच्यानंतर IWMPच्या माध्यमातून इथल्या परिसराला बांधबंदिस्ती करून घेतली. सुरुवातीला पायलट प्रोजेक्ट म्हणून थोड्या म्हणजे 40 हेक्टरवर काम केलं. त्याचा फायदा इथल्या शेतकऱ्यांना दिसला. आणि शेतकऱ्यांचं कसं की एका ठिकाणीच 20 एकर 10 एकर असं क्षेत्र नाही, गावात 4-5 ठिकाणी तेवढं त्यांचं क्षेत्र आहे. त्यामुळे त्यांना फरक दिसला की या ठिकाणी बांधबंदिस्ती झाली किंवा थोडे बांधबंधाऱ्यांची कामं झाली. पाणी पंचायतीच्या माध्यमातून जे पाणी अडवलं आपण शेतीतला बंधाऱ्यांतला गाळ उपसा केला, माती बंधाऱ्यांची दुरुस्ती केली, याचा फायदा त्यांना दिसला. आणि याचं त्याच शेतकऱ्याला दुसऱ्या ठिकाणी असलेल्या जमिनीमध्ये पाणी पुरलं नाही, कांद्याला असेल किंवा गव्हाला असेल रब्बी हंगामात, पण या भागातल्या पिकांना त्यांना पाणी पुरलं. हा बदल त्यांनी अनुभवला आणि पायलट प्रोजेक्ट म्हणून झाल्यामुळं नंतर आपण त्याचं रेप्लिकेशन संपूर्ण गावामध्ये जवळपास 300 हेक्टरला बांधबंदिस्ती केली. आणि गावातले पहिल्या टप्प्यामध्ये सगळ्या 16 बंधाऱ्यांची दुरुस्ती असेल, त्यातला गाळ उपसा असेल, मग त्या गाळाचा वापर शेतकऱ्यांनी आपल्या ज्या पड जमिनी होत्या किंवा जिथं पिकत नाही जास्त अशा ठिकाणी वापर केला. आणि याचा एकत्रित परिणाम असा झाला की कमी पावसात सुद्धा म्हणजे 2013, 14, 15ला ही सगळी कामं केली. नंतर 300, 400, 500 मिलीमीटरपर्यंत पाऊस पडला. सरासरी 450 झालं तरी चालेल. त्यांना त्याचा 8 माही चांगला फायदा झाला. कांद्याला शेवटची 2 पाणी कमी पडायची किंवा सीताफळाला शाश्वत पाणी होतं, हे पाणी पडायला लागलं आणि त्यांनी तो फरक अनुभवला. याचा परिणाम असा झाला की 2013 साली 28 एकरावरती असलेली आमची फळबाग आज 150 एकरावरती जाऊन पोहोचली. म्हणजे हा बदल या मागच्या 7 वर्षामध्ये जलसंधारणाच्या कामामधून दिसतोय. पाऊस कमी होत होता, त्यामुळं सगळे आम्ही कोरडवाहू पिकं घेत होतो. बागायत फार कमी प्रमाणात 8 माही पाणी कुठंतरी मिळायचं आम्हाला, त्यामुळं लोकांची परिस्थिती गंभीर होती. पण 2012च्या नंतर पाणी पंचायतच्या माध्यमातून आम्ही काही नाले घेतले, बांधबंदिस्ती केली आणि बांधबंदिस्ती केल्यामुळं जे काही पाऊस झाला 90%, 95% ते सगळं पाणी जमिनीत मुरल्यामुळं पाण्याचं पातळी ती वाढली. आणि पातळी वाढल्यानंतर 12 महिने पुरेल एवढं पाणी आमच्याकडे आलं. त्यामुळं आम्ही बागायत पिकं घेऊ लागलो आणि बागायत पिकं घेतल्यानंतर आर्थिक परिस्थिती सुधारली. पाण्याची पातळी आज विहिरीमध्ये, जसं आपण म्हणतो की कोकणात हाताला पाणी येतं विहिरीला काठावर असतं, तशी परिस्थिती आज आमच्या गावामध्ये आहे. आणि येणारे 2 वर्ष जरी सरासरी पाऊस म्हणतो आपण 350-400 मिलीमीटर जरी पडला तरी 2022पर्यंत आमच्या गावात रब्बी हंगामाला पूर्ण वेळ पाणी राहील, फळबागांना पूर्ण वेळ पाणी राहील बारमाही. त्यानंतर जनावरांच्या चाऱ्यासाठी सुद्धा पाणी उपलब्ध राहील. एवढा बदल या माध्यमातून आमच्या या ठिकाणी जलसंधारणाच्या कामांच्या याच्यातून झालेला आहे. आत्ता जसं तुम्हाला या गावामध्ये पाणी वाहताना दिसतंय किंवा ओढे गळताना दिसत आहे,
अशी परिस्थिती 2012-13 साली नव्हती. 2012-13 साली त्या कुंभारवळण गावामध्ये पुरंदर तालुक्यातल्या टँकर चालू होते आणि गावातले लोक पाणी टंचाई त्यांना भीषण त्रास होतो. जनावरांना चारा नव्हता, त्यांच्याकडे सीताफळाच्या बागा आहेत तर त्याला पुरेसं पाणी नव्हतं. आज आपल्याला 2012, 13, 14, 15 या सालापर्यंत जी जलसंधारणाची कामं झाली त्याचा परिपाक म्हणून आज गावामध्ये आपल्याला पाणी दिसतं. आज आपण शेतशिवारात जर फिरलो कुंभारवळणच्या तर अनेक शेतकरी वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला, शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग, छोटेसे जोड व्यवसाय असे करताना दिसतात. आणि आज जेव्हा या शिवारामध्ये फिरलो तेव्हा सगळे शेतकरी हे हसतमुखाने दिसत होते. 2012-13 साली ज्या पद्धतीने ते आमच्याशी बोलत होते खूपच भीषण परिस्थिती होती त्यावेळी. आता गावामध्ये सर्व दूर आपण कामं केलेली, सर्व बांधारे गावातले 2013, 14, 15 या सालांमध्ये आपण दुरुस्त केले आणि पूर्ण टॉप टू बॉटम असं पाणलोटाचं आपण काम केलं. या कामाचा परिणाम म्हणून गेल्या 2 वर्षात खूप पाऊस झाला आहे. अक्षरशः 900, 950 ते 1000 मिलीमीटरपर्यंत पाऊस झाला, जे की कुंभारवळणचा रेनफॉल हा फक्त 500च्या आसपास सरासरी होता. म्हणजे गेल्या 100 वर्षात जेवढा पाऊस झाला नव्हता तेवढा झाला. तरी पण या गावातल्या पाणलोटातलं कुठलंही अर्धन किंवा सिमेंट स्ट्रक्चर डॅमेज झालं नाही. त्याचं मुख्य कारण आपण प्रत्येक ठिकाणी पाणी अडवलं आणि त्यामुळं गावातल्या आणि त्याचबरोबर पाणलोटातसुद्धा IWMPचा जो गव्हर्नमेंटचा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाची पण यशस्वी अंमलबजावणी गावातल्या लोकांनी करून घेतली. गावातली जी पाणलोट कमिटी होती त्यांनी लक्ष देऊन ते काम करून घेतलं. त्याचा परिणाम म्हणून आज इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस होऊन सुद्धा या गावा आधीच तयार असल्यामुळं गावातला जो शेतीवरचा जो वरचा थर होता मातीचा तो वाहून गेला नाही आणि त्याचा परिणाम म्हणून आज ती जमीन टिकून आहे आणि कुठेही डॅमेज स्ट्रक्चर झालेले दिसत नाही आहे. धन्यवाद.